उपवासाच्या दिवशी मीठ खाल्लं जात नाहीत. एक वेळ तरी भरपूर लोकं एक वेळेला तरी मीठ खात नाहीत. पण भरपूर वेळेला ही प्रॉब्लेम असते की आम्हाला औषधं घ्यायची आहे, आमची तब्येत खराब आहे किंवा मग एका दिवसाचा उपवास आहे, तर मग कसं बिना मिठाचं. तर उपवासात आपल्याला फळ तर हे चालतंच, दूधही चालतं. तर त्या फळ आणि दुधापासून मिक्स करून मी फ्रूट सॅलेड बनवलेलं, अगदी हेल्दी असं. ज्यांना मीठ खायचं नाही आहे, औषधी पण खायची आहे, तब्येत पण खराब आहे किंवा मग असंही तुम्ही बनवून खाल्लं तरी खूप हेल्दी, खूप पौष्टिक असं आहे. तर रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट तर नक्कीच करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, कारण कुठल्या वेळेला काय घातलेलं आहे, किती प्रमाणात घातलेलं आहे हे तुम्हाला कळेल. हॅलो फ्रेंड्स, मी लतिका, लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे मी बदाम आणि काजू कापून घेतलेले आहेत. बघा, अशा प्रकारे छान कापून घेतलेले आहेत. त्याचबरोबर इथे मी मनुका घेतलेल्या आहेत थोड्याशा. या पण खूप टेस्टी लागतात. ड्रायफ्रूट्स आपल्याला उपवासाला चालतात आणि त्यातल्या त्यात खूप हेल्दी असते. इथे मी खजूर घेतलेले, आपले पेंड खजूर. बघा, त्याचे सीड काढून घेतले, बिया काढून घेतले आणि त्याला पण मी कापून घेतलेले आहेत. त्याचबरोबर इकडे फळं घेतले आहेत. मी बनाना घेतलेला आहे, ॲप्पल घेतले आहेत 2 आणि डाळिंब घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार फ्रूट्स घेऊ शकता. तर मी इथे 3 फ्रूट्स घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ग्रेप्स आहेत, परत मँगो आहे, हे घेऊ शकता. तर याला आता मी ॲप्पलला मी छिलून घेणार, कारण की त्याचे जे वरचे साल असते ती बाईटमध्ये येतात, तर ती तेवढी चांगली वाटत नाही. तर मी त्याला साल काढून घेतली, बनानाची पण साल काढून घेतली आणि रफली चॉप करून घेतलेला आहे आणि डाळिंबाचे दाणेसुद्धा मी काढून घेतले आहेत. इकडे मी गॅसवर दूध गरम करायला ठेवले. आपल्याला उकळवायचं नाही आहे, गरम करायचं आहे फक्त. तर त्याला मी गॅसवर ठेवलेलं आहे. त्यात मी साखर घालते आहे. इथे 1 पावपेक्षा थोडं कमी दूध आहे, त्यात मी अर्धा वाटी साखर घालते आहे, कारण की बनाना आणि फ्रूट्स ऑलरेडी गोड असतात आणि त्यात मी खजूर टाकते, ते पण गोड असतं, म्हणून मी साखरेचं प्रमाण थोडं कमी घेतलं आहे. तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग घेऊ शकता किंवा ज्यांना शुगर आहे त्यांनी साखर नाही टाकली तरीही हे चवीला जबरदस्त लागतं. तर मी इथे साखर घातलेली आहे आणि विरघळून घेते घोटून. छान व्यवस्थित घोटून घ्यायचं, पूर्ण साखर विरघळू द्यायची. दूध गरम झालेलं आहे, मी गॅस बंद केलेला आहे. आपल्याला याला उकळवायचं नाही, कारण की यात फ्रूट्स जाणार, तर मग लगेच थंड होणार नाही, म्हणून मी फक्त गरम करून साखर विरघळवून घेतली आहे. आता गॅसवरून मी दुधाचं भांडं खाली ठेवलेलं आहे. आता त्यात मी पहिले ड्रायफ्रूट्स घालते आहे. ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहे, तुम्ही ड्रायफ्रूट्सऐवजी फक्त फ्रूट्स घातले तरी चालेल, पण मी इथे दोन्ही पण घातलेलं आहे, म्हणजे खूप असं हेल्दी व्हर्जन होतं. दिवसभराचा उपवास जो असतो तर आपल्याला जास्त भूक लागत नाही, म्हणून मी इथे ड्रायफ्रूट्ससुद्धा घातलेले आहे. तर काजू आणि बदाम काप केले होते ते घातले आहेत, त्याचबरोबर मनुका घातल्या आहेत आणि आता इथे पेंडखजूर घालते, जे मी कापून ठेवले होते बिया काढून, ते सुद्धा घालून घेते, मिक्स करून घेते आहे. त्याचबरोबर इकडे जे आता फळं मी जी कापून ठेवलेली आहेत तीसुद्धा यात मिक्स करून घेते आहे. तर मी ॲप्पल घालते आहे, त्याचबरोबर बनाना आणि डाळिंबाचे दाणे घालते आहे. तुम्ही अंगूर घालू शकता, पायनॅपल घालू शकता. तर याला आता छान मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर उपवासाच्या वेगवेगळ्या रेसिपीज आहेत, त्या पण खूप छान आहेत, अगदी इन्स्टंट अशा आहे. साबुदाणा एकदम मोकळा, दाणा मोकळा कसा होणार त्यासुद्धा आहेत. तर नक्की व्हिजिट करून त्या रेसिपीज बघा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा. आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी थोड्या जरी आवडत असेल तर लाईक तर नक्कीच करा. तर आता इथे आपलं फ्रूट सॅलेड म्हणजे फ्रूटचं कस्टर्ड तयार झाले आहे उपवासाचं. अगदी हेल्दी असं दिवसभर आपण हे खाऊ शकतो, आपल्याला भूक लागणार नाही. तर बघा, रेडी झालेलं आहे, सर्व केलेलं आहे. तर मग करून बघा, खाऊन बघा, मित्रांना शेअर करून बघा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.